वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मानार शृंगावरी नामे सज्जन सौनृपे बसविला श्री उर्वशीचे किरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो याचना उद्धरी. आपण मागच्या वेळेस सगळं चक्र कसं सृष्टीचं चालू असतं याच्याबद्दल विचार केला आणि त्याला ऊर्ध्व आणि अधा असा विषय पाहिला. आज आपल्याला असं पाहायचं आहे की या पृथ्वीवरती इतके जीव आहेत की त्यांना आपण पाहणं मोजणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आपण नुसतं आपलं आकड्यानी म्हणू 84 लक्ष येऊन अनेक विचारवंतांनी जलचर किती, उडणारे पक्षी किती, पृथ्वीवर राहणारे किती असा निरनिराळी विभागणी पण केलेली आहे. ती सगळी आपण गृहीत धरूया कारण त्याचा काही एवढा अभ्यास आपण सामान्य मंडळी प्रत्येकजण करत नाही. पण आत्मज्ञानी संत मंडळी जी आहेत त्यांचा जर विचार केला तर ते असं म्हणतात की हृदयस्थ असणारा जो भगवंत आहे किंवा स्वस्वरूप ज्याला कळलेलं आहे अशी जी मंडळी आहेत त्या संत मंडळी ह्या स्वस्वरूपामध्ये अगदी त्यांना परमानंद होतो ते की या सगळ्या दृश्य जगामधल्या गोष्टी पडत नाही किती का काही असेनात. त्यांच्या दृष्टीने आतमध्ये प्रत्येक जीवामध्ये चेतन अचेतन सगळ्या गोष्टींमध्ये असणारा जो ईश्वर आहे तर त्याची ओळख त्यांना पक्की पटलेली असते. त्यामुळे ते परमानंदामध्ये असतात. कोण? संत आत्मज्ञानी मंडळी परमानंदामध्ये असतात. आता लगेचच आपली क्षणभर मनाशी तुलना होते की आपण काही अशा परमानंदात नसतो कारण आपल्याला दुःख नावाची जाणीव आहे. सुख दुःख दोन्ही आपल्याला कळतं पण यांना मात्र तुमच्या आमच्यासारखंच सगळं असूनसुद्धा ते त्या परमानंदात असतात कारण सगळीकडे त्यांना ईश्वर दिसतो. हा आत्मज्ञानी संत आणि आपल्यामधला असणारा फरक आहे. बरोबर आहे. दुसरं असं असतं की विश्वामध्ये पसरलेलं जे ईश्वराचं विराट स्वरूप आहे हे आपल्याला मान्य असलं तरीसुद्धा आपल्याला ते पटलेलं नसतं. म्हणजे कसं की मान्यता आहे परंतु आपण ते बघितलेलं नाही आहे ना त्यामुळे आपण असेल बाबा तुम्ही म्हणताय ना मग असेल असं म्हणतो आणि आपण स्वस्थ राहतो. पण यांना तसं नाही. यांना त्या ईश्वराचं विराट स्वरूप सगळ्यांमध्ये तो ईश्वर आहेच आहे हे पक्क पटलेलं असतं. समर्थांनीसुद्धा अनेक वर्ष वनामध्ये राहिले साधनेच्या निमित्तानं पण वनात राहिले. मग नंतरसुद्धा त्यांच्या कार्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी असा उल्लेख मिळतो की ते खनाळी जाऊन राहायचे असे वनात राहायचे आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी निरनिराळ्या वनस्पतींचा कीटकांचा जीवांचा जंतूंचा त्यांचा निरीक्षण आणि अभ्यास असा झाला असणार. त्यामुळे त्या सगळ्या एकतर एकांत आणि असं वनामध्ये फिरणं या सगळ्याचा परिणाम असेल. पण हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं आणि त्या त्या जीवांचं एक वेगळेपण त्या त्या जीवांचं सामर्थ्य. अहो साधं आपण कोणाकडे गेलो आणि माशांची हे असते पेटी तिथे किती छान रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगांचे असतात. आपण सुद्धा एक 5 मिनटं बघत बसतो त्याच्याकडे. ही एक म्हणजे आश्चर्य वाटतं आपल्याला की अरे काय रंग काय सुंदर सुंदर त्यांचे आकार. म्हणजे ही एवढी जरी एक गोष्ट आपण मान्य केली तरी त्या ईश्वराच्या निर्मितीला काही तोडच नाही. म्हणजे माणसांमधले जे काही निर्णय प्रकार एखादी स्वरूप सुंदर असते एखादीला तिलोत्तमा म्हणतो आपण अशा अनेक गोष्टी असतात. कोणी बुटका आहे कोणी उंच आहे कोणी काळा आहे कोणी गोरा आहे ते आपल्याला सवयीनं आपण ते स्वीकारलेलं आहे. पण बाकी या जीवसृष्टीमध्ये जे अनंत प्रकार आहेत त्या अनंत प्रकाराची सुद्धा एक अशी खरंच आपल्याला आश्चर्य वाटतील अशा सगळ्या गोष्टी असतात. एक दुसरा मोर म्हटला ते त्या मोराच्या पंखामध्ये किती किती छान छान रंग असतात. मग लगेच त्याचं वर्णन संत मंडळी करू देत की प्रत्येक त्या मोरपिसावर डोळा आहे पण त्या डोळ्याला दृष्टी नाही. डोळा आहे प्रत्येक याच्यावर डोळा आहे. अशा विचार केला तर या जीवसृष्टीमध्ये असणाऱ्या असंख्य प्राण्यांमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण आणि यातल्या सगळ्यांमध्ये असणारं ईश्वर तत्व हे या मंडळींना दिसतं. आणि समर्थांच्या बाबतीत पण आपल्याला म्हणता येईल की त्यांना पण या ईश्वराच्या सत्तेची प्रचिती आली होती की खरोखरच या जीवसृष्टीमध्ये भगवंतांनी इतक्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत की ते कसं काय जमलं. सारा तो सरडा बघितला सरडा रंग बदलतो असं आपण म्हणतो. का कसं काय होत असेल. बरोबर त्या त्या वेळेला पावसाचं आगमन होणार की लगेच बेडकाचा आवाज यायला लागतो. काय काय गोष्टी ह्या जीवसृष्टीमध्ये भगवंतांनी दिल्या ते आपण समजूच शकत नाही.
होतं असं की ह्या विश्वाच्या रचनेचा विचार केला तर दोन प्रकारचे पदार्थ आहेत. एक आहे आपल्याला डोळ्याने दिसणारं, प्रत्यक्ष दिसणारं, आणि एक आहे न दिसणारं. डोळ्याने दिसणारं आहे त्याच्याबद्दल काही शंकेला जागा नाही, कारण प्रत्यक्ष प्रमाण मानून तर आपल्याला दिसतंच आहे. जसं आत्ता सगळं वर्णन आपण केलं की खरोखरच अगदी अत्यंत उंटापासून ते मोरापर्यंत सगळ्या प्राण्यांचा विचार केला तर आपल्याला त्या त्या ठिकाणी डोळ्यांनी दिसत आहे, त्यामुळे आपण ते मान्य करतो. ठीक आहे. पण डोळ्यांनी न दिसणार म्हणजे इंद्रियांना न दिसणारं, इंद्रियांना न समजणारं असं पण एक जग आहे. आणि ते न दिसणाऱ्या पदार्थाचं ज्ञान जे आहे ते आपल्याला नाही आहे, कारण दिसत नाही आहे. आता आपण ते कसं मान्य करणार? सामान्य मंडळी आपण काय म्हणतो की आम्हाला काहीतरी पुरावा पाहिजे ना, काहीतरी प्रत्यक्ष दिसलं पाहिजे ना. पण विचार करायला लागलं तर त्या न दिसणाऱ्या जगामधल्या गोष्टीला मान्यता द्यावी लागते, नाही म्हणता येत नाही. दिसत नाही आहे, डोळ्यांनी दिसत नाही आहे, पण असं का? असा प्रश्न आला की असं वाटतं बाबा ईश्वराची सत्ता काहीतरी आहे, ती सगळी निर्मिती जी आहे ती ईश्वराची आहे. त्यांनी असं कसं काय केलं असेल हे काय आपल्याला कळत नाही. ही काही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळे दिसत नाही आहे ही ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मान्य करावं लागतं की इथे काहीतरी ईश्वराची सत्ता आहे. आपण त्याला ईश्वर म्हणतो, सगळेजण त्याला वेगळी काही नावं देत असतील, परंतु जे अस्तिक्य बुद्धी असणारे आपल्यासारखे जे आहेत ईश्वराला मानणारी मंडळी, ती आपण म्हणतो ही सगळी ईश्वराची लीला आहे, ईश्वर सगळे घडवत आहे. अगदी बरोबर आहे. आता खरं ईश्वराचं वर्णन केलेलं आहे ते कसं आहे, तर तो स्वानंदामध्ये आहे, तो द्रष्टा आहे, तो साक्षी आहे, तो काहीच करत नाही आहे पण सगळं करतो आहे, म्हणजे करून अकर्ता असं त्याचं वर्णन आहे. त्या ईश्वराबद्दल विचार करायला लागलं तर त्याची सगळी गोष्टी अशा आहेत. तो स्वानंद ते सगळं केलं आहे. आता सुख पण निर्माण त्यांनीच केलं, दुःख पण त्यांनीच निर्माण केलं. असं असून सुद्धा याचं काय तर हा म्हणजे स्वानंदात, हा अखंड स्वानंदात. आपण नुसतं कृष्णाचं चरित्र पाहिलं तरी नेहमी असं वाटतं त्या कृष्णाकडे अनंत दुःख घेऊन येणारी मंडळी होती की नाही. अगदी कुंतीपासून अर्जुनापर्यंत कोणीही घ्या, हा आपला स्माईल देतो आहे, कारण तो स्वानंद रूपच आहे, त्याला दुःख माहितीच नाही आहे. ईश्वर मुळातच स्वानंद रूप आहे. त्यामुळे तो जे काही सगळं हे करतो आहे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो त्याच्या लीला आहेत ह्या. तो जे विश्व निर्माण करतो आहे आणि आता या ज्या अशा परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात, चांगल्या दिसतात, वाईट दिसतात, सुखाच्या दिसतात, दुःखाच्या दिसतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याची लीला आहे. तो हे सगळं करतो आहे. तो निराकार वगैरे वगैरे. पण कधीतरी असं वाटतं तो साकार पण आहे बाबा. आपण म्हणतो नाही का अगदी तो उद्या देवासारखा आलास, तर तो देवासारखा आलास मदतीला धावून, याचा अर्थ तो त्या आकारात आला. त्यामुळे कधी कधी आपल्याला तोही अनुभव येतो. निराकार भगवंताचं वर्णन आपण साकारामध्ये करतो. कधी कधी आपण म्हणतो ईश्वर अत्यंत दयाळू आहे. कधी कधी म्हणतो काय बाबा मी असं काय पाप केलं की तो असा का बरं आहे. दोन्ही गोष्टी मी आपण वर्णन करतो. त्यामुळे दयाळू आहे म्हटलं तर त्याला अंतःकरण आहे. ज्याच्या अंतःकरणात दया आहे असं आपण म्हणतोय दादांत, याचा अर्थच असा आहे की त्याला मन आहे. आता तो जो निराकार आहे, निर्विकार आहे, स्वानंद रूप आहे, तर त्याला कुठलं मन आलं आहे. पण आपल्याला व्यवहारात असं दिसतं की भगवंत अत्यंत दयाळू आहे, खरोखरच दयाळू आहे. एवढं मोठी इमारत पडते आणि त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक लहान बाळ जिवंत सापडतो. बाबा खरंच भगवंत दयाळू आहे हो, लगेच आपल्या मनात येतं. मग असं जर आहे तो दयाळू आहे तर त्या दयाळू असणाऱ्या भगवंताला मन असायला हवं, अंतःकरण असायला हवं, त्याच्याशिवाय काय हा दयाळूपणा नाही. मग कसं असेल तर तो अनंत ह्या सगळ्या प्राण्यांच्या देहामार्फत तो काय करतो, तो सगळे सुखदुःखाचे किंवा काय चांगले वाईट भोग भोगत असतो. जसं आपण रामकृष्ण आणि विवेकानंदांच्या संवादातलं नेहमी ऐकतो की त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता, गिळता पण येत नव्हतं, आणि तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की कशाला खायला पाहिजे, एवढ्या मुखांनी खातोय की मी. म्हणजे असं जे काही आहे की सर्वत्र मीच आहे, या ठिकाणी जसा ईश्वर आहे तसं या सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, आणि ही सगळी मंडळी खात आहेत म्हणजे मला पण खाल्ल्याचा आनंद आहेच की. असा जो काही विचार तो संत आत्मज्ञानीच करू शकतात. तुम्हा मला दुसरा समोसा जेवला तर माझं पोट भरणार आहे का, मला पण खायला लागेल ना. परंतु त्यांचं तसं नाही आहे, आणि त्यामुळे आपल्याला कळतं. मग त्यावेळेला आपण म्हणतो ईश्वर साक्षी आहे, ईश्वर द्रष्टा आहे, ईश्वर अनंत रूप आहे, असं त्या ईश्वराबद्दलचं वर्णन करतो. अशा पद्धतीचा हा खरा समास आहे. म्हणजे तीनच मुद्दे या समासामध्ये आपल्याला पाहायचे आहेत.
पहिला एक मुद्दा आत्ता म्हटलं तसं अनेक प्रकारचे जीव कसे आहेत ते आपल्याला पाहिजे. खूप छान समर्थांनी वर्णन केलं आहे की एखादं दृश्य जगाचं एखाद्या जंगलात जावं आणि तिथे पशुपक्षी वेगवेगळे पाहावेत. किती असं तर आपण साधं खिडकी जिथे बसतो ना, अगदी आपल्या शहरात सुद्धा तो कुठेतरी आपला इतकासा नाजूक पक्षी चकचकीत असं जांभळं त्याचं अंग असतं आणि एवढा चिमणीपेक्षा पण निम्म्याने लहान, इतका बारीक आहे, सिंजीर का काय त्याचं नाव आहे. आणि चोच मात्र अगदी सुईसारखी बारीक आहे आणि बरोबर त्या फुलामध्ये सदाफुलीचं का असे ना त्याच्यात तो चोच घालतो. काय मिळतं ईश्वराला माहिती, पण तेवढंच त्याचं असं सगळं पाहिलं ना की काय दुनिया आहे. तर त्याचं वर्णन समर्थांनी ह्या समासात आपल्याला केलं की ही सगळी सृष्टी अशी अनेक प्रकारचे जीव त्याच्यामध्ये. दुसरा एक मुद्दा याच समासात समर्थांनी सांगतात, हे जसं आहे तसं बहिरंगामध्ये जे दिसतं आहे त्याच्यामध्ये भेद कसा आहे. एकीकडे म्हणतो आहे अंतरात्मा प्रत्येकात आहे, हा कॉमन फॅक्टर झाला, पण बाह्य गोष्टीमध्ये कसा भेद आहे. आणि माणूस त्यातल्या त्यात बुद्धीच्या दृष्टीनं कितीही उजवा असला तरी स्वार्थी आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत त्या प्राण्यांचं काय आहे, त्यांना भूक शमली की समोर अगदी शत्रू जे येते ते बघत पण नाही. असं आपण पाहतो की बा एकदा त्याचं त्या सिंहाचं पोट भरलेलं असलं की मग समोर हरिण आलं तरी तो त्याच्याकडे बघत पण नाही, कारण त्याला गरज आहे. त्याला आमच्याकडे साठवून ठेवायचं नाही आहे की आत्ता पोट भरलं आहे पण रात्रीला राहून जाईल. आता तर आम्ही फ्रीज नावाची गोष्ट अशी आणली आहे की आम्ही फ्रीज करतो सगळं आणि 8-8 दिवस आंब्याचा रसाचा गोळा गेला वरती. आता बघायला नको, हवा तेव्हा काढा आणि हवा तेव्हा वड्या करा. असं आम्ही स्वार्थी झालं की मला नंतर लागेल. अशा पद्धतीनं माणूस साठवून ठेवतो. बाकी ही जी सृष्टी आहे ही सृष्टी असं साठवून बिठवून ठेवत नाही. त्या वेळेला झालं की त्यांचं काम झालं, नंतरच्या भुकेची वेळेला नंतरचा विचार करू असं त्यांचं असतं. त्यामुळे त्यांनी लगेच समर्थांनी तुलना केली की अंतरंग सगळ्यांचं एक आहे, अंतरंगामध्ये सगळ्यांचा ईश्वर आहे, पण बहिरंग जो आहे तो बहिरंग वेगवेगळा आहे, नुसता वेगळा नाही. तर माणूस बुद्धिवान जरूर आहे पण स्वार्थी आहे. एवढ्या सगळ्या विशाल जीवसृष्टीमध्ये अगदी कुणाशी तुलना केली, पाण्यातल्यांशी करा, आकाशातले काही पक्षी असे असतात की ते पृथ्वीला स्पर्श पण म्हणे करत नाही. आकाशातच त्यांचा जन्म होतो, आकाशातच ते विहार करतात, आकाशातच संपतात. तर असं पण वर्णन. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मारुती चितमपल्लींच्या पुस्तकं जे वाचतात त्याला कितीतरी उदाहरणं यातली मिळतील की किती गोष्टी ह्या प्राण्यांच्या दुनियेमध्ये अवाक अशा आहेत. एक त्यांचं ह्याची वानराची गोष्ट सांगतात की आपल्या सगळ्या विदर्भातल्या किंवा या सगळ्या जंगलांमध्ये जिथे जिथे वानरं आहेत ती वानरं म्हणे थंडीशी संरक्षण कसं करतात. तर त्या जंगलामध्ये ते थंडीच्या दिवसामध्ये काटक्या गोळा करतात आणि त्याची रचना करतात. शेकोटी कशी पेटवतो आपण, शेकोटीची रचना असते, नीट जर पेटायला हवी असेल तर व्यवस्थित घालावं लागतं. एकदम टाकली लाकडं तर विझून जाईल अग्नी, म्हणून ती आपण काटक्या अशा पद्धतीने लावली जाते. लहानपणी आपण तो सगळा अनुभव घेतला आहे. तर तशी ते शेकोटीसारखी ती लाकडं तिथे हे करतात, उभी करतात आणि त्याच्या भोवती राहतात. आणि मारुती चितमपल्ली पुढे असं म्हणतात की त्याच्यामध्ये असणारं जे अग्नितत्व आहे, लाकडामध्ये अग्नितत्व असतं आणि ते अग्नितत्व आपल्याला उष्णता देतं. ते अग्नितत्व काढून घेण्याची किमया ह्या वानरांजवळ आहे आणि ते थंडीचं संरक्षण करतात स्वतःचं. परिणामी त्या लाकडांमधलं अग्नितत्व काढून घेतल्यामुळे ती जर नंतर आपण जाळण्याचा प्रयत्न केला तर जळतच नाही, कारण त्यातलं अग्नितत्व काढलेलं आहे. आता हे वाचलं की आपण अवाक होतो की अरे काय 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 भगवंतानी कुणाकुणाला देऊन ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की अरे माणसातूनच हे वानरातूनच माणूस निर्माण झाला, आपल्याला थंडी लागते, थंडीपासून रक्षण करायला आपण विविध गोष्टी वापरतो. त्यांना काय, त्यांची व्यवस्था भगवंतानी केली आहे. अशा गोष्टी आपण पाहिल्या आणि पुराव्यानिशी आता ते दाखवतात, सिद्ध पण केलं आहे. ते वाचलं की आश्चर्य वाटतं. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की ही जी सगळी जीवसृष्टी आहे ती प्रचंड विशाल आहे. आणि मग समर्थांनी माणसाला आता सावध केलं म्हणावं का दोष दिला म्हणावा. खरं सावध केला आहे तर तो स्वार्थीपणा आपला कमी कमी होत जायला हवा, परंतु दोषच दिला आहे की माणूस फार स्वार्थी आहे, आपल्या पुरतं बघणार आहे, असं पण त्यांनी या समासात आपल्याला दाखवलं आहे की असं करूया नको. आणि आणखीन एक तिसरा मुद्दा त्यांनी दिला आहे की मग या सगळ्यामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर भगवंताचं कर्तृत्व अफाट आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणजे मानवी बुद्धीला अगम्य असणाऱ्या गोष्टी भगवंत करतो आहे.
जसं आत्ताचं उदाहरण आपण पाहिलं की अगम्य आहे. आपल्याला खरोखर आश्चर्य वाटलं की असं कसं होईल. तर त्याचं कारण आहे भगवंताजवळच्या या अशा अगम्य असणाऱ्या ज्ञानातला थोडासा जरी भाग, थोडासा जर एखाद्या माणसाला अवगत झाला तर त्याला एक अहंकार येतो आणि त्या अहंकाराने त्याची नंतरची प्रगती थांबते. म्हणून पुढल्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये समर्थाने आपल्याला सांगितलं त्याला, तर त्यांनी पापिणी शब्द वापरला, पापिणी अहंता. जरा जरी अगम्य वाटणाऱ्या गोष्टीतलं ज्ञान माणसाला झालं की माणूस शेफारलाच. आणि मग माणूस शेफारतो. आधी त्याला स्वार्थी म्हटलं पहिल्या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये, आणि अखेरच्या टप्प्यावर म्हणाले की इतकंच काय, हा माणसाला थोडं जरी, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की ईश्वराच्या सिद्धी प्राप्त झाल्या ज्याला कोणाला, आणि त्या सिद्धीचा वापर कसा करायचा, तर तो वापर आपल्या याच्यासाठी करतो. परवा मी वासुदेवानंद सरस्वतींचं उदाहरण दिलं तेव्हा सांगितलं होतं की त्यांच्या जो सिद्धी होत्या, आणि पण ते काय करायचं आहे, समजा एखादा आपल्याकडे आलेला माणूस काही त्याला शारीरिक दुखणं आहे, तर त्याला त्या सिद्धीने बरा करायचं आहे. औषध काय द्यायचं आहे किंवा त्याला काय अंगाला देत असेल काय. पण एखादा जर नोकरी मागायला आला तर त्याला नाही म्हणायचं आहे. आता याच्या मागचं वासुदेवानंद सरस्वतींचं जे लॉजिक आहे ते अगदी परफेक्ट आहे. ते असं म्हणायचं की ज्याला कोणाला स्वकर्तृत्वानं तो जॉब मिळणार आहे त्याच्या जॉबवर मी का हे करायचं आणि याला मिळवून द्यायचा. तर माझ्या सिद्धीचा वापर मी यासाठी नाही करणार, यांनी याच्या कर्तृत्वावर नोकरी मिळवावी. पण ज्यामुळे कोणाला काही त्रास नाही आहे, एखाद्याचं दुखणं बरं करायचं आहे, त्याचं कल्याण करताना दुसऱ्याचं अकल्याण होणार नाही आहे. याला नोकरी दिली तर याच्यावर स्वाभाविक अन्याय होणार आहे, त्यामुळे मी ते नाही करणार. पण कुणावरही अन्याय न होता एखाद्याला जर मदत होणार असली तर मी माझ्या सिद्धीचा वापर करेन. अशा तर्काने ते बरोबर हे करायचे. तर तसं केलं तर त्या सिद्धींचा उपयोग होतो, नाही अशातला भाग नाही. शारदा मातांना पण अशा खूप प्रकारच्या सिद्धी होत्या. शारदा मातांच्या आश्रमामध्ये स्वयंपाकाचं काम करणाऱ्या बाई आजारी पडल्या, आणि मग शारदा मातांना असं वाटलं की आपण तिला सिद्धीच्या द्वारे बरं करावं. म्हणून तिने रामकृष्णाला विचारलं की मी करू का असं. तर रामकृष्ण म्हणाले नको, थोडे दिवस वाट बघा, त्यांना यांनी बरं वाटू दे. कारण ती सवय पण होता का म्हणजे आपल्या मंडळीला ती सिद्धीच्या द्वारा होत आहे. त्यांची जी काही कर्म आहेत त्या कर्माचा जो काही त्यांना भोगायचा आहे तो त्यांना भोगून दे. त्यामुळे ही सिद्धी प्राप्त झालेली मंडळी कशा पद्धतीनं वागतात ते पण आपल्याला बघावं लागतं. नाही तर मग माणूस आत्ता समर्थाने वर्णन केलं आहे तसं त्या सिद्धींचा अहंकार येतो. त्याला समर्थाने पापिणी शब्द त्यासाठी वापरला आहे, आणि त्या पापिणी अहंकार पार माणसाला सपाट करून टाकतो. म्हणून आधी ते काढून टाकावं की अहंकार येता कामा नाही. भगवंताचा खरा शोध घ्यायचा असेल तर त्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे की कुठेही अहंकार येता कामा नाही. अहंकार नाही आला तर त्या परमात्म्याची बरोबर ओळख होते असं स्पष्टपणानं. ह्याचे 3 मुद्दे खरे या समासामध्ये. नाव मुळे सूक्ष्म जीव निरूपण आहे. त्या सूक्ष्मचा अर्थ नुसता सूक्ष्म नाही आहे, क्षुद्र आहे खरं म्हणजे. सूक्ष्म म्हटलं की आपल्याला वाटतं सूक्ष्म म्हणजे अगदी लहान, तर सूक्ष्मजीव म्हणजे का अगदी म्हणजे मायक्रोस्कोप खालीच आपल्याला बघावं लागेल, आपल्या डोळ्यांनी साध्या दिसणारच आहेत अशा जीवांचं वर्णन समर्थांना करायचं आहे का, तर तसं नाही करायचं. त्यांना शूद्र, तुम्ही आम्ही किती शूद्र आहोत हे सांगायचं आहे. माणसं जेवढी हुशार असतात ना, म्हणजे भौतिक दृष्टीनं आपण म्हणूया की त्या मंडळींना श्रद्धा विश्वास या गोष्टी थोड्या कमी होतात. जेवढा माणूस बुद्धिमान, जेवढा माणूस शिकलेला तेवढा तो माणूस. म्हणून कधी असं वाटतं की बुद्धिमान मंडळी जेव्हा अशा श्रद्धेच्या विश्वासाच्या जगामध्ये वावरतात तेव्हा त्या श्रद्धा विश्वासाला अधिक ताकद मिळते. म्हणजे मी नाव घेऊन सांगते, आमच्याकडे दासनवमीच्या वेळेमध्ये सकाळी काकड आरतीला आमच्यासारखी सगळी मंडळी असतात. पण वरद बापट आले की एक वेगळी हे येते. IITचा प्राध्यापक माणूस काकड आरतीला सकाळी येतो की लगेच अरे वा, लोकांची लगेच भय बदलते की तो जेवढा माणूस बुद्धिमान, भौतिक दृष्टीला जेवढा माणूस बुद्धिमान तेवढा त्याचा इकडला विश्वास श्रद्धा कमी होते की काय, अशी एक संख्यात्मक विचार केला तर असं आपल्याला वाटतं. सगळ्यांचं असं तसं नसतं. म्हणून बऱ्याचदा मागे एकदा श्रीराम लागूंचं लेख आला होता, देवाला रिटायर करा, त्याच्यावर खूप वादळ झालं होतं. बरीच वर्ष झाली या गोष्टीला की त्यांच्या म्हणजे अशांच्या मते दैव नावाची गोष्ट नाही आहे.
त्यांचं म्हणणं असं आहे की एखादा शेतात काम करणारा शेतकरी आपल्याला दिसतो, प्रत्यक्ष दिसतो ना, तो काम करतोय असं, तसा आम्हाला ईश्वर दिसतो का? तसा आम्हाला ईश्वर दिसला पाहिजे तर आम्ही मानायला तयार आहोत. आता तसा ईश्वर काही आम्हाला दिसत नाही. तो न दिसणाऱ्या म्हणजे इंद्रियांना न असणाऱ्या गोष्टींच्या करवीच आपल्याला बघावा लागतो. तेव्हा या लोकांना अशा प्रकारचा विचार करणारे काही लोक असतात. तर त्या असं आहे की आपल्याकडे लोकराज्य आहे ना, त्यामुळे ज्याला जे वाटतं ते त्यांनी बोलावं, तसं त्यांनी करावं. त्यामुळे ठीक आहे. अहो सामान्य सामान्य कशाला, एखाद्या आपण असं म्हणूया की मुख्यमंत्र्याला पंतप्रधानांची भेट हवी असली तर त्याला पण काही लगेच नाही की मिळत. त्याला पण काहीतरी कोणाच्या थ्रू जायचं, त्यांना कधी वेळ आहे, कधी आपण हे करणार आहोत, सगळं तयारी करावी लागते. आणि हा ईश्वर तो सगळी सत्ता चालवणार आणि तो मात्र मला भेटला पाहिजे आणि शेतकरी काम करतो तो सगळा दिसला पाहिजे, असा कोण तू लागून गेलास असा विचार केला तर सामान्य मंडळीसुद्धा आपल्याला भेटायची झाली तर खूप काही त्याच्यासाठी तजवीज करावी लागते. हा तर आता ईश्वर आहे, त्या ईश्वराचा विचार करायचा झाला तर आपल्याला असा कसा दिसेल. पण ठीक आहे, त्या चर्चेमध्ये जाण्याचं कारण नाही, पण समर्थांनी आपल्याला त्याचा उल्लेख करून सांगितला. आणि मग बाबा बेलसरांनी या सगळ्यामध्ये सांगताना हे जे मगाशी सूक्ष्म शब्दाचा अर्थ मी शूद्र असं म्हटलं, त्याच्यासाठी आपल्याला एक वैज्ञानिक खगोलशास्त्रीय हिशोब करून त्याचं विवेचन केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर विचार केला तर विज्ञान काय आपल्याला सांगतं की आकाशगंगा आपल्यापासून काय 1,00,000 प्रकाश वर्षांच्या अंतरावर आहे. आणि त्या आकाशगंगेचा विचार केला तर त्या प्रकाशाचा वेग पण ते सांग की दर सेकंदाला 1,26,000 मैल म्हणजे किलोमीटरमध्ये त्याचा विचार केला तर 3,00,000 किलोमीटर एवढं त्याचं अंतर आहे. आता एवढं अंतर म्हणजे आपण त्याचं 1,00,000 वर्षाचे सेकंद बिकंद केले तर किती होतील त्या हिशोबात जाऊया नको. आकाशगंगेचं आपल्यापासून अंतर एवढं आहे. थोडक्यात इतक्या मोठ्या अंतरावरती आपण आहोत. आता एवढ्या मोठ्या अंतरावर असून त्या आकाशगंगेमध्ये खगोलशास्त्रांना एकच आकाशगंगा माहिती आहे आणि अजून ते म्हणतात 10-12 आकाशगंगा असतील असं अजून शोध लागलेला नाही आहे. पण अगदी शास्त्राचाच आधार घेतला तर खगोलशास्त्रज्ञ एका आकाशगंगेच्या शोधावरती म्हणतात. आता आपण काय म्हणतो, एखाद्या संतांचं जेव्हा वर्णन करतो गजानन महाराजांचे हे करायचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आता हे जर विचार केला तर ईश्वर कसा आहे तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि इथे तर आपल्याला ब्रह्मांडाचा विचार करायचं झालं तरी कुठल्या आकाशगंगा आणि काय ब्रह्मांड किती त्या आकाशगंगा, या एवढ्या आकाशगंगेचा विचार करून त्याच्यात ती पृथ्वी केवढीशी तिचं वर्णन केलं समर्थांनी. मोहरी एवढी पृथ्वी, त्या पृथ्वीवरती आपला भारत, त्या भारतामध्ये आपलं महाराष्ट्रात ठाण्यात सोसायटी आपली आणि आपण काय असेल हे क्षुद्र. सूक्ष्म म्हणजे काय तर शूद्र का म्हटलंय तर संबंध असा विश्वाचा विचार केला तर त्याचा शोधच नाही लागलेला. तेवढं ते ब्रह्मांड आणि त्याच्यातल्या त्या आकाशगंगा आणि काय पृथ्वी आणि काय आपण, मग आपण आपलं काय दाखवायचा अभिमान असा खरं म्हणजे त्याचा अर्थ. त्यामुळे थोडासा अंदाज आपल्याला येतो की या विज्ञानाचा आधार घेऊन की अरे अशा ब्रह्मांडाच्या तुलनेमध्ये पृथ्वी अगदीच एवढीशी आहे मोहरीसारखी आणि त्या पृथ्वीवरचा आपण जीव हा तर अगदीच क्षुल्लक आहे असं होईल. त्यामुळे या जीवसृष्टीचा विचार केला तर ईश्वराची अगम्यता किंवा ईश्वराचं हे कर्तृत्व हे मान्यच करावं लागतं. आपलं जेवढे क्षुल्लक किंवा आपण जेवढे क्षुद्र तेवढं हे संबंध सृष्टी पाहिली की त्याच्या त्या कर्तृत्वाचा कौतुक वाटणारच आपल्याला, स्वाभाविकच आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी निर्माण केलं ते तर आहेच, पण संबंध जीवसृष्टी निर्माण केली ही काय असेल, अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत, त्या मुंगीपेक्षा सुद्धा लहान कितीतरी जीवजंतू असतात. अशा सगळ्यांचा विचार केला त्या प्रत्येकाला काही गोष्टी आहेतच. जसा अंतरात्मा आहे असं आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये भगवंत आहेच आणि त्याशिवाय पण सगळ्या गोष्टी, त्यांना पण मन आहे, त्यांना पण भय नावाची गोष्ट आहे. साधा असतो एवढासा तो डास बसला आणि आपला हात अजून त्याच्याकडे पोचलाच नाही पण त्याला आधी कळतं आणि उडतो तो, म्हणजे भय आहे त्याला. असा जर आपण त्या जंतूंचा जीवाचा विचार केला तर त्यांना एवढ्याशा त्या कणामध्ये सगळं आहे. त्यांना मन आहे, त्यांना भय आहे, त्यांना सगळ्या भावना आहेत. आता हे कसं काय झालं, ही मोठी
अवघड वाटणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचं जर वर्णन केलं तर भूक आहे त्यांना म्हणून ते कुठलं रक्त प्यायचं ठरवतात ना, गोड रक्त असणाऱ्याकडेच सारखं जातात. एखाद्याला डास खूप चावतात, एखाद्या मला छान झोप लागली, त्याच्याकडे फिरकत पडले, आता ह्याला काय करावं. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांना पण चव कळते ना. याचा अर्थ कुणाला चावायचं म्हणजे त्याची चव कळते त्याला. असं जर पाहिलं तर हे सगळं जे काही विचित्र गोष्टी वाटतील अशा आहेत, पण त्या ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. त्याचा जर विचार केला तर निरनिराळ्या स्वभावाचे, निरनिराळ्या प्रकृतीचे, निरनिराळ्या आवडीचे अनंत प्राणी दिसतात. वनस्पतीसुद्धा, प्राणीच काय, आपण लहानपणापासून लाजाळू पाहतो की हात लावला की लगेच मिटून घेते स्वतःला. हे कुठून आलं? म्हणजे तिला मन आहे का, तिला अंतःकरण आहे का, असं वाटतं आपल्याला की अरे काय स्पर्श झाला माणसाचा की लगेच ती स्वतःला हे करते. बरं बाकी स्पर्श झाला की ती जाऊन बसतात फुलपाखरं वगैरे, तेव्हा नाही होत असं. माणसाचा स्पर्श झाला अशी काय जादू आहे. मग आपल्याला ती लहानपणी सवय होती, दिसलं लाजाळीचं झाड की एकदा फिरव हात सगळ्यावर की ती पानं मिटून जायची, 2-5 मिनिटांनी पुन्हा सगळं फुलायचं. तर ही जादू काय आहे असा प्रश्न आला की त्या वनस्पतीला सुद्धा अंतःकरण आहे. सुनीता देशपांड्यांचं त्यांच्या आईवरती जे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी काही काही गोष्टी छान दिल्यात की म्हणे माझ्या आईचं झाडांवरती किती प्रेम होतं. तर म्हणे मी कधी गेले तर आईबरोबर बागेमध्ये फुलं काढायला जायचे आणि मग मला असं लक्षात यायचं की आई माझ्यापेक्षा उंचीनं कमी खरं तर, पण मलासुद्धा हात पोचायचा नाही. आई फुलं काढची कशी काय परडीवर काढायची. मग मी बघायचे तर जर खरं म्हणजे ना असंच असेल, आई जवळ गेली ना की त्या असे वेल खाली यायची आणि काढ बाई मला. तर ते आता लेखिका आहे ती, त्यामुळे तिचं वर्णन आपण समजू शकतो. पण जणू काही त्या वेलींचं आईवर आणि आईचं त्या वेलींवर किती प्रेम आहे की त्या आई दिसली की ती लगेच अगदी अशा पद्धतीचं वर्णन वाचलं की असं वाटतं की त्या वनस्पतींनासुद्धा खरोखर मन आहे, त्यांना पण अंतःकरण आहे आणि त्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. किती रंगाची फुलं, किती वेगवेगळ्या सुगंध, हे सगळं जे काही आपण पाहिलं त्याच्या लक्षात येईल की खरंच नाना स्वभावच म्हणूया की नाना स्वभाव ह्या जीवांना पण दिलेले असणार, त्याशिवाय काही हे होत नाही. आता याचा अर्थ असा आहे की या सूक्ष्म जीवांमध्ये नेहमी आपण वर्णन करतो की त्यांना माणसांमध्ये त्यांच्यामधला फरक करायचा झाला तर त्यांना पण मनबुद्धी चित्त अहंकार असणार, जसं आत्ता आपण म्हटलं. अहंकार नाही म्हणता येणार, कारण सोनचाफ्यामध्ये असणारा रंग सुगंध तर तो काही असं सोनटक्क्याकडे बघून रागवणार नाही की माझा बघ रंग काय, तुझा आपला पांढराच, असं तो नाही म्हणणार. त्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार नसेल किंवा तुझा सुगंध वेगळा, तू काय संध्याकाळी फुलतोस लगेच मावळतोस, मी किती टिकतो वगैरे वगैरे असं जे काही आहे ते त्यांच्यामध्ये बहुधा नसेल, माणसांमध्ये असतं. तर तसं होईल. पण त्यांच्यामध्ये सुद्धा अंतःकरण मनबुद्धी एवढं तर नक्की असणार, अहंकार जरी नसला तरी. असं आता तो जो त्यांच्यात अहंकार नाही आहे आणि माणसांमध्ये आहे, हा जो काही फरक आहे तो फरक समर्थन आपल्याला दाखवायचा आहे की या जीवसृष्टीमध्ये ती क्षुल्लक आहे, ती शूद्र आहे आणि आपण मात्र स्वतःला बुद्धिमान समजतो आहे. आपल्याला भगवंताने एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. भगवद्गीतेचा अभ्यास करताना त्याला असं लक्षात येतं की अगदी दुसऱ्या अध्यायापासून अखेरपर्यंत अनंत ठिकाणी माणसाला भगवंताने किती किती गुण दिलेत त्याची यादीच देतो. वेगवेगळ्या पद्धतीने देतात, पण अनंत ठिकाणी देतात. कुठे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतील, कोणी ज्ञानी माणसाची लक्षणं सांगतील, कुठे काय अभयम सत्व संशुद्धी अशी आपल्याला दैवी गुणसंपदा सांगतील. अनंत ठिकाणी आपल्याला दिसेल की माणसाला मी किती किती काय काय दिलं आहे असं ते भगवंत सांगतो. आणि मग ते दिलं आहे जीवसृष्टीतल्या अन्य सगळ्या जीवांपेक्षा आपल्याला जास्त दिलं आहे, ते गडबड कुठे होते बघ, जातं कुठे, तर ते केवळ अहंकार याच्यामुळे अशी गडबड होते. मुंगी म्हणजे माणसाला जसं आपल्यापेक्षा आकाराने, शक्तीने, अन्य गोष्टींनी जे काही मोठं असेल त्याचं भय असतं. म्हणजे आपल्याला वाघसिंहाचं भय आहे, कारण वाघसिंहाचं आपल्यापेक्षा ताकद जास्त आहे. आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या आपल्याला रोगाच्या जंतू आता एवढासा आहे ना खरा. आता आपण तर काय करोना काळामध्ये न दिसणाऱ्या त्या करोनाच्या जंतूंचा घेतलाच की अनुभव. आपल्या तुलनेमध्ये तो केवढासा, पण त्यांनी फार आपलं संबंध म्हणतात तसं आपलं मानवी विश्वच सगळं डिस्टर्ब करून टाकलं की. तर ते सगळे आपले शत्रू आहेत आणि त्या शत्रूला ओळखणं, त्याच्यावरती मात करणं याच्यासाठी आपल्याला फार आपली बुद्धी वापरावी लागली. आणि ते खूप बुद्धी वापरल्यानंतर
थोडं 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 करता करता आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं असं आपण अनुभवलं. याचा विचार केला तर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये लहान मोठं हे नाही आहे. त्याच्या अगदी अगदी सूक्ष्मात सूक्ष्म जीव असतात ते त्याच्यातसुद्धा भरपूर मोठी ताकद असू शकते. त्यामुळे मुंगीपासून हत्तीपर्यंत वेगवेगळ्या ताकदीचा वेगवेगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं वाटतं की अरे मानवी जीवनाच्या तुलनेमध्ये ही संबंध सृष्टी ही जरा वेगळी अभ्यासकार समर्थांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या. जरा त्यावेळेच्या याच्याप्रमाणे आपण ती म्हण अशी वापरत पण नाही किंवा असे उच्चार पण आपण करत नाही. पण त्यांनी म्हटलं की आपल्याला कसं पूर असतो, महापुरात किती झाडं किती माणसं किती काय काय इमारती वाहून जातात. महापुराचे अनेक व्हिडिओ अनेक गोष्टी आपण आता सहजपणाने पाहतो. ते काय म्हणतात, मुंगीला माणसाच्या बुताचा महापूर. समर्थाने आपले लगेच आपल्या डोळ्यासमोर होतं की तिला पूर म्हणजे काय वाटत असेल, आपल्या दृष्टीने पूर म्हणजे काय आहे. तर तो जीव एवढा आहे सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलं आणि ती समर्थांनी म्हण वापरली. सगळ्या जीवांमध्ये तो जो जीवाचा मालक आहे तो मालक मात्र एकच आहे, त्याला विसरायचं आहे. तो अंतरात्मा आहेच आहे. मुंगीत असू दे, हत्तीस असू दे, माणसात असू दे, तो अंतरात्मा म्हणजे तो ईश्वर तो आहेच. तो हे सगळं चालवतो आहे. ही मात्र गोष्टी खरंच आहे. आणखी सुद्धा काही किड्यांचं जंतूंचं वर्णन केलं की जे आपल्याला त्याच्याबद्दल संशोधन आणखी व्हायला पाहिजे. नक्षत्रांच्या नावाचे पण किडे असतात. आपल्याला नक्षत्रांच्या नावाचे खडे माहिती असतात. म्हणजे त्याचं माहिती असतात म्हणजे आपल्याला आपलं लोक सांगतात आपण विश्वास ठेवतो. आपल्याला काही माहिती नसतं पण आपण म्हणतो हा बाबा मंगळाचा आहे का शनीचा आहे मान्य करतो आपण. पण जीवसुद्धा त्याच्यामध्ये असतात असं त्यांनी सांगितलं. पक्ष्यांचे अनेक प्रकार सांगितले, सापांचे अनेक प्रकार सांगितले. आता आपल्याला सगळ्यांना वाचून ऐकून माहिती आहे की फार कमी विषारी साप असतात. बहुतांशी सगळे जे साप असतात सगळे काही विषारी नसतात. पण तरी देखील साप म्हटलं की भीती वाटते. असला तर नेमका तोच विषारी. त्यामुळे आपल्याला भय आहेच. पण त्यांनी दिलं आहेत की असे निरनिळ्या रंगाचे, निरनिळ्या रूपाचे, निरनिळ्या आकाराचे, निरनिळ्या प्रकारांचे जे असतात ते सगळे प्रकार सांगण्यामागे उद्देश एकच आहे की त्या सगळ्यांच्या मागे जगदीश्वर अंतरात्मा एकच एक आहे. आता प्रश्न असा आहे की आता आपण म्हटलं की मला भीती वाटते कारण तो विषारी असला तर. आता एकदा का त्या अंतरात्म्यालाच ओळखायचं असेल तर भीतीचा सवालच कुठे उठतो. मग आम्हाला ते भय किंवा त्यातलं विष आधी का दिसतं, मग आम्हाला अंतरात्मा का दिसत नाही की जो संतांना दिसतो. मुद्दा तिथे आहे की आम्हाला या सगळ्या जीवांमधला अंतरात्मा ओळखता आला पाहिजे. जसं विवेकानंदांच्या अगदी बालपणाच्या गोष्टींमधली गोष्ट सांगतात की बसले की ध्यान लागायचं. 8-9 वर्षाचा हा मुलगा खेळ चाललेला असताना एका झाडाखाली बसला, काय आऊट झाल्यावर बसतो तसा बसला असेल आणि तसा बसला. मुलं खेळतायत बाकीचे, मुलांचं लक्ष गेलं आहे. एका खांद्यावर असं छानपैकी नाग आला, त्याच्या खांद्यावर असं चढला, दुसऱ्या बाजूने बाहेर गेला सुद्धा. याला काही झालं नाही कारण त्या नागातला अंतरात्माच फक्त स्वामीजींना कळला होता. त्यामुळे त्याला भयही वाटलं नाही, त्या नागाला पण याचं काही भय वाटलं नाही. अशा अनंत गोष्टी आपल्याला सगळ्या चरित्रामधून दिसतात. तुकारामांची गोष्ट नेहमी मी सांगते, मला फार आवडते ती की तुकाराम महाराज आपले देहूला शेतातून फिरायचे, विठ्ठल 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 चालू असायचं. एक दिवस असं शेताच्या बांधावरून चालले होते. चिमण्या टोक 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 शेतातल्या दाणे खात होत्या आणि थव्याली येत होत्या. तुकाराम महाराज गेले त्या बांधावरून भुरकन चिमण्या उडाल्या. याला वाईटच वाटलं तुकाराम महाराज ते तर मला असं का माझी का भीती वाटली ना उडाल्या का ह्या. आता आपल्याला नसतं काय वाटलं, माणसाची चावल लागली आणि चिमड्या उडाल्या, यात वेगळं काय आहे. आपण म्हणतो बरोबर आहे ते चिमड्या एवढ्याचा जीव, आपली भीती वाटली त्याला. पण तुकाराम महाराज म्हणाले असं कसं, त्याला का बरं माझी भीती वाटली. बसले तिथेच बांधावर आणि विठ्ठल 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 चालू. किती वेळ, त्या चिमण्या अंगा खांद्यावर खेळेपर्यंत. मग जेव्हा त्याला लक्षात आलं त्या चिमण्यांना तर या माणसापासून काहीच आपल्याला भय नाही आहे आणि मग त्या जेव्हा अंगा खांद्यावर खेळायला लागल्या मग तुकाराम महाराजांना बरं वाटलं, अरे वाचला आता. असं त्या पशुपक्ष्यांमधलं अंतरात्मा ओळखणं हे आपल्याला समर्थ शिकवतात या समाजातून. नुसतं सूक्ष्म जीव असं नाही तर हे सगळं आपल्याला त्यांना सांगायचं आहे. आणखीन एक गोष्ट त्यांनी हे समाज सांगता काय आहे की उत्तम शिक्षक असणाऱ्या समर्थांचं हे आहे की आपल्याला तो मुद्दा शंकेला ठेवत नाहीत. ते असं असलं तर असं नाही ते विचार करत. ते पुढे सांगतात आपल्याला
की आपण आत्ता पाहिलं की पृथ्वीवर, पाण्यात, आकाशात असं सगळं आहे. साधारणपणे या खंडांचा विचार केला 9 खंड आपल्या पृथ्वीवर आहे, आशिया, आफ्रिका वगैरे वगैरे, आणि 7 समुद्र आहेत. संबंध पृथ्वीचा विचार केला तर 9 खंड आणि 7 समुद्र आहेत. कितीतरी प्राणी या सगळ्या खंडांवर असतील, म्हणून तर लोक वेगवेगळ्या ठिकाणी बघायला जातात. आणि आपल्याकडे नसणारे प्राणी दुसऱ्या कुठल्या देशात असतील तिकडे पण बघायला जायचं असतं. असं सगळं आपण करतो. सगळीकडे म्हणजे फक्त जिथे अतिउष्णता आहे म्हणजे तिथे फक्त जीव नाही. सूर्याची अतिउष्णता जिथे आहे तिथेच फक्त जीव नाही, बाकी सगळीकडे जीव आहेतच. आणि मग विचार करता करता समर्थ हळूच आपल्याला आपल्या पिंडाकडे आणतात. आधी सांगतात 9 खंड, 7 समुद्र, समुद्राच्या पाण्यात किती जीव, या भूमीवर किती, आकाशात किती, असं सगळं वर्णन करतात. आणि मग म्हणतात त्यांची ओळख आपल्याला नसेल, ते पाहिला की आपण ओळख जाऊ शकणार नाही, पण आपल्या देहात काय कमी आहेत. आणि खरंच आपल्या लक्षात येतं की डोक्यापासून सुरुवात केली तर कितीतरी जीव आपल्या देहात वास करतायत. पोटात जंत होतात, मग औषध द्यायला लागतं. कुठलीही जखम झाली की लगेच त्याच्यामध्ये पस होतो, म्हणजे तिथे लगेच तयार होतं. अशा गोष्टी म्हणून मग तो कुत्ता जाणे, चमडी जाणे वगैरे वगैरे आपण वाचतो, ऐकतो. त्याचा अर्थ काय, तर ह्या शरीराला अनंत लगेच तिथे जीव येतात. जरा जरी जखम झाली की त्याच्यावरती लगेच बसतात बघा. मग आपल्याला ते झाकून का ठेवावं लागतं, का तर त्या रक्ताच्या वासाने तिथे येतात आणि ते त्या आतमध्ये पण जीव तयार होऊ शकतो, बाहेरून पण येऊ शकतो. आता हल्ली आपण शहरात राहतो, निरनिळ्या शॅम्पू तयार झालेत, आता केसातल्या उवा मला वाटतं बहुधा संपली आहेत, पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये आपल्याला दिसतं. उन्हाळा झाला की त्या घामाचं पासून हे जीव तयार होतात. असे अनंत जीव आत बाहेर सगळीकडे या पिंडात पण आहेत. घराचा विचार केला किती तुम्ही स्वच्छता ठेवा तरी वर्षभरातनं एकदा आपल्याला लागतंच ना. कुठेतरी एखादं झुरळ दिसतं, बकुळीची फुलं ठेवा, नाही तर अजून काही ठेवा, कुठेतरी आपल्याला दिसतं. का बरं असं, याचं कारण जिथे सगळीकडे त्या जीवांची निर्मिती होऊ शकते, फक्त अतिउष्णता जिथे आहे त्या ठिकाणी ती होत नाही. हे पण आपल्याला त्यांनी, आणि खरंच आहे ना, म्हणजे हे अगदी पुराव्यानिशीच काळ किती बदलला. 400 वर्षापूर्वीचं वर्णन आहे, पण आज पण तसंच आहे. पिंडी आणि ब्रह्मांडी घरात बाहेर, आणि पुन्हा ते बिनभाड्याचे सगळे राहतात तर राहतात, भाडं पण देत नाहीत, सगळे येतात. कुठून त्याला जागा मिळते, पाईप करून सोडून एखादा उंदीर आला, काहीतरी सगळ्यांना सर्वनाश झाला की मग आपल्याला कळतं, अरे बापरे बटाटे खाल्ले होते, कुठून आला, मग झालं, मग ठेवा त्याला काय काय बंदोबस्त करायला गोष्टी, असं सगळं आपल्याला करावं लागतं ना. त्यामुळे त्याचा अनुभव आपण नेहमी घेतो, ते पण ते आपल्याला सांगतात. म्हणजे समर्थांची इच्छा अशी असते सांगताना की जेव्हा ते एखादं तत्त्वज्ञान सांगतात, सर्वांमध्ये असणारा अंतरात्मा ओळखलं एवढंच खरं म्हणजे त्यांना सांगायचं आहे. पण ते सांगता नेमकं काय काय चुकतं आणि काय काय बरोबर आहे, आपली दिशा कशी विचाराची असली पाहिजे हे पण सांगायला ते विसरत नाहीत. आता या 84 लक्ष योनींचा विचार केला तर इतक्या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला नाही, परंतु काही प्राणी म्हणजे आता आपण असं म्हणूया की रामायण महाभारतातले कौरव पांडवांचे जन्म, मग असा विचार येतो की काय त्यांच्या जन्मांचं सगळं म्हणजे अघटितच वर्णन आहे. कौरवांचा जन्म कसा झाला, तर त्याचं ह्याच्यात जो त्यांनी उल्लेख केला आहे की काही गोष्टी अशा असतात की त्या सिद्धीने निर्माण करता येतात. सूर्याकडून काय घेतलं, व्यासांकडून काय घेतलं, कुठला पुत्र कशामुळे झाला, असं वर्णन ऐकलं की कसं होतं. सामान्य आम्हाला या गोष्टी कळण्याच्या पलीकडल्या आहेत. त्यामुळे सिद्धीनं जन्म होणं किंवा सिद्धीनं प्राणी निर्माण होणं, शाप द्यायचा कोणी हे आहे, गंधर्व आहेत, त्या गंधर्वाला शाप दिला की तुला आता पृथ्वीवर जन्म घ्यायला लागेल, शापाने जन्म घ्याल. जादूने पण जन्माला घालता येतं, काही काय त्याच्याकडलं करून घ्यायचं काम की झालं, ते जादूपुरतंच असतं. तपश्चर्येतून अशा निरनिळ्या याच्यातून सुद्धा प्राणी जीवजंतू निर्माण करता येऊ शकतात असे उल्लेख आपल्याला सापडतात. अगदी भीष्माचार्यांच्या वडिलांचं, शंतनूचं जे चरित्र आपण पाहतो, भीष्माचार्यांच्या वडिलांचं, त्या शंतनूच्या चरित्रामध्ये असंच दिसतं की त्या गंगा विवाह केला गंगेशी आणि ती मिळाली की मी लग्न करीन, पण मी जे काय करीन काय विचारायचं नाही, असं का करतेस विचारते. राजा आहे शंतनू, पण हिनं एका पाठोपाठ एक सगळे होणारे पुत्र गंगेत सोडले आणि का तर शंतनूने विचारायचं नाही, अगं हे का चाललंय,
सगळी कथा आपल्याला माहिती आहे. आता हा काय प्रकार आहे, तर त्यांना ह्या पृथ्वीवरती जन्म घ्यावा एवढ्यापुरतंच त्यांचं फेडायला त्यांना यायचं होतं, तेवढंच त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी ती हे सगळं करत होती की फक्त पृथ्वीवरती जन्म, हा जो शापोच्चारातून जन्म घ्यावा लागणं, अशा ज्या कथा आपल्याला अनंत वाचायला मिळतात, त्या कथांच्या सत्यासत्यात आपण शिरलो तर आपण गोंधळून जाऊ. त्यामुळे त्याच्यात न शिरता आपण एवढं हे करू की ईश्वराची लीला अगाध आहे असं म्हटलं की मग आपल्याला या गोष्टीमध्ये जे काही नाही तर म्हणवत नाही आणि खरं तर वाटत नाही अशा भूमिकेत आपण असतो. पण एकीकडे मला हल्ली असं वाटतं की आपल्या याचा उपयोग करून अजूनही म्हणजे आता गर्भधारणा गर्भात न होता बाहेर करता येते इथपर्यंत प्रगती झाली आहे आणि हळूहळू कदाचित आपण ज्या गोष्टी अगम्य आहेत, अशक्य आहेत असं आपल्याला वाटतं ते येईल. एवढ्या 100 घाटांमध्ये नुसतं वीर्य पडलं आणि जीव जन्माला आले, हे अघटित अगम्य आहे, आपण मान्य करायला तयार नाही आहोत. पण होईल. जर का गर्भाच्या बाहेर आता जन्म घेता येतोय तर हे पण काही मोठं फार हे नाही आहे. कदाचित शोध लागतील किंवा पूर्वी लागलेले आहेतच, ते आपल्याला त्याचं ज्ञान होईल असं म्हणायला हरकत नाही. तो काही आपला आजचा विषय नाही. मुद्दा असा आहे की निरनिराळ्या हा म्हणजे डार्विनचा जरी सिद्धांताचा विचार केला तरी त्या जीवांचा विकास कसा झाला, कसं कसं माणूस झाला, जे अवयव आपल्याला आवश्यक नाही आहेत ते कसे कसे गळून पडले. आता लोक म्हणत आहेत की आपल्याला आत्ता आपल्याला जे काही आहे अनेक कलियुगा म्हणजे अनेक 4 युगांचा अभ्यास केला तर 4 युगांमध्ये फार काही माणसांमध्ये फरक झालेला नाही आहे. पण हळूहळू असं होईल की काही काही गोष्टी आपण वापरतच नाही आहोत तर त्या आपल्या हळूहळू गळून पडतील, असं घडेल. ते काय होईल ते आपल्याला आपलं आयुष्य 70, 80, 90 एवढंच असल्यामुळे आपलं अगदी अल्प आयुष्य आहे, त्यामुळे आपल्याला हे काही कळणार नाही. परंतु सगळा असा आढावा ज्याला म्हणतो तो घेतला तर कदाचित काही 200-500 वर्षांनी वेगळा प्रकार आपल्याला ऐकायला मिळेल सुद्धा. असं सगळं याचं आहे. आता या सगळ्याचा जर आपण 3 अवस्थांचा विचार केला माणसांमध्ये, आता अजून एक वेगळा मुद्दा, माणसांमध्ये म्हणजे ही सगळी 84 लक्ष योनी त्यातली विविधता हे सगळं झालं. आता या माणसांमध्ये हे 3ही प्रकार आहेत. म्हणजे काय आहे, आपण सत्वरजतम नेहमी म्हणतो ना, तर माणसांमध्ये सुद्धा जर का एक प्रकार त्या 3 अवस्थेमधला एक माणसाचा प्रकार की माणसामध्ये सुद्धा पशुची अवस्था आहे. मग पशुची अवस्था म्हणजे काय आहे, तर साधारणपणे पशु म्हटलं की त्याच्यामध्ये असणारा जो दुष्टपणा आहे तो आपल्याला मान्यच करावा लागतो आणि म्हणूनच आपल्याला भय वाटतं ना. सामान्य माणसाला तो त्यातला ईश्वर दिसत नाही, त्यातला दुष्टपणा दिसतो. समोर हत्ती जर आला उधळून तर बाजूलाच व्हायला पाहिजे, त्याच्यात पण ईश्वर आहे आणि हे बाबा असं म्हणून मरशील बाबा, नाही का. त्यामुळे आपल्याला ते स्वामी विवेकानंदांच्याच बाबतीत झालं होतं. स्वामींना विचारलं होतं, अरे त्याच्यात पण ईश्वर आहे, तुझ्यात पण ईश्वर आहे, घाबरतोच कशाला. तर म्हणाले, अहो पण त्याचा जो माहूत बसलाय ना तो सांगतोय बाजूला व्हा बाजूला व्हा, पिसाळलाय हत्ती, तो ओरडून ओरडून सांगतोय. तर मला हत्तीतला कदाचित नसेल ईश्वर कळला, पण त्या माहूतातला कळला आहे म्हणून मी बाजूला चाललंय. मुद्दा काय, तर ते स्वाभाविक आहे. तर ते पशुत्व ज्याला म्हणतो, तो जो दुष्टपणा आपण म्हणतोय, त्या माणसांमध्ये सुद्धा काही पशु असतात. दुर्योधन दुःशासनाला आपण धरूया त्या कॅटेगरीमध्ये. दुसरी जी एक माणसाची अवस्था आहे किंवा माणसाचा प्रकार आहे त्याला आपण म्हणूया की थोडा विचारी आहे, पशुत्व नाही आहे पण विचार करणार आहे आणि त्याची जी चांगली अवस्था विचारी आहे, विवेकी आहे, काय करावं काय करू नये बरोबर त्याला कळतं, त्याला आपण म्हणूया मानवी अवस्था सामान्य माणसाची. त्याला आपण ह्याला दुर्योधन दुःशासन म्हटल्यामुळे अर्जुन म्हणूया. आणि तिसरी जी अवस्था आहे ती सगळ्यांचा विचार करणारी आहे, संतत्वाची आहे. जसं सुरुवात करतानाच आपण म्हटलं की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, ज्याला संत म्हणता येईल, ते या सगळ्या जीवसृष्टीकडे कसं पाहतात. तर ती जी आहे ती श्रीकृष्णाची म्हणूया. कारण कृष्णाला गायींवरती पण त्याचं प्रेम होतं, झाडांवरती होतं. ते जे 2 शकटासुरासारखे किंवा त्या वृक्षांसारखे जे त्यांना राक्षसाने त्यांनी मारलं, त्याच्यामागे कथा हीच की त्यांना काहीतरी शाप मिळाला आणि मग काही नाही, ते भगवंताचा अवतार होईल, भगवंताचा तुला पाय लागेल तेव्हा तुझा उद्धार होईल. अशी जी काही कथा आपण वाचतो कृष्णाच्या, याचा अर्थच असा आहे की त्या कृष्णासारखी संतांची जी काही कॅटेगरी आहे त्याला आपण म्हणूया की ते अंतरात्मा सगळ्यांमधला कळला असं. तर माणसांमध्ये किंवा आपल्या या बुद्धी देऊन पाठवलेल्या या जीवामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत.
आणि आणखीन एक त्याची गंमत अशी आहे की कधी कधी एक एक प्रकार वरचढ कमी जास्त होतो. म्हणजे कधी कधी आम्ही राम असतो, पण कधी कधी आम्ही रावण पण असतो. तसं पण आमच्यामध्ये होतं. चांगुलपणा आहे ना, यशातला भाग नाही, पण कधी दुष्टपणा आमचा वरचढ होईल याचा पण काही भरोसा नाही, असं पण समर्थ आपल्याला वर्णन करून सांगतात. आता या सगळ्याचं असं का घडतं, त्याचं कारण समर्थाने दिलं आहे की हे मायेची सगळी जादू आहे. हे सगळं माया घडवते आणि या मायेचं सामर्थ्य बुद्धीला नाही समजत. हे सगळं असं का घडतं, कुठे आपण अडकतो. आता जर का आपल्याला अंतरात्मा इतकं 50दा सांगितलं आहे, तर आपण सारखं मनाला शिकवूया ना, सगळ्या गोष्टीत ईश्वर आहे, सगळ्या गोष्टीत ईश्वर आहे. पण तसं होत नाही. ती माया आहे ना, ती आपल्याला बाकीच्या गोष्टी पण सांगते. आणि म्हणून मग त्या खऱ्या अंतरात्म्याला, त्या खऱ्या भगवंताला आपण जाणू शकत नाही. आपल्याला हे सगळं कितीही जरी खरं ज्ञान संतांनी आपल्याला दिलं असलं तरी ह्या बाकी सगळ्या गोष्टी मागच्या समासामध्ये आपण 18 गोष्टी त्या पाहिल्या आणि त्या सगळ्या 18 गोष्टी आपल्याला हे दुसरं जग पण दाखवतात, फक्त भगवंतालाही दाखवत. माया, आशा, ममता, तृष्णा, राग, लोभ, सगळे विकार हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि मग त्या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला या सगळ्या जीवसृष्टीकडे असं बघावं लागतं. याचं कारण माया अगम्य आहे. मग आता माया अगम्य आहे, याच्यासाठी आपल्याला कशामुळे असं होतं, तर आपल्या देहाभोवतीसुद्धा ना एक 7-8 वेष्टण आहेत. जसं आपण पंचमहाभूत, अहंकार आणि महत्त्व असं त्या वेष्टांची नावं देतो. मग असे जसं म्हटलं की आपल्याला या पृथ्वीवरती एवढे 9 खंड आहेत, 7 महासागर आहेत, तसं आपल्यामध्ये सुद्धा असं आहे. मग असे म्हटलं तसं घरात, पिंडात, बाहेर, जिकडे तिकडे आपल्याला असं दिसतं. आणि ते सगळं कशाचं आहे, तर अंतरात्मा किंवा भगवंत आत आहे, पण तो झाकला कशाने गेलेला आहे, तर ह्या सगळ्या वेष्टणाने तो झाकला गेलेला आहे. ती सगळी माया आहे. ती वेष्टणं म्हणजे काय, तर ती माया आहे. त्या मायेमुळे त्या अंतरात्म्यापर्यंत आपण पोचत नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग असं सगळं असून सुद्धा सगळ्या संतांनी ना या देहाला, अगदी या देहाची घृणा वाटेल अशी वर्णनं करून ठेवलेली आहेत. असं वरवरचं सगळं छान आहे, 50 आरशात बघतो, ते नीट आहे ना पाहतो, ते नीट राहण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्या सगळ्या आपण करतो. पण तरी देखील तो आतून घाणेरडा आहे हे आपल्याला संत मंडळी सांगतायत. अगदी विज्ञानाच्या दृष्टीने पण आपल्याला कळत आहे. पण त्या घाणेरड्या देहाचा अभिमान आपल्याला असतो. त्यामुळे या सगळ्याच्या मुळाशी अहंकार आणि ही देहबुद्धी, या देहबुद्धीला आपल्याला ती माया अडकवते. ती माया जर ती अगम्य आहे वाटत आहे, पण ती कशामुळे, तर आपण देहबुद्धीत अडकतो. आणि त्या देहबुद्धीमुळे स्वाभाविकच मी म्हणजे हा देह आहे, आणि मी म्हणजे हा देह म्हटला की त्याचा जो अहंकार येतो आपल्याला येतो. अहंकार सगळ्या प्रकारचा येतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आता विचार करायचा तर हे शरीर काय, किंवा या शरीराचं असं ऐश्वर्य काय, या सगळ्या गोष्टी तसं पाहायला गेलं तर 2 दिवसांचा खेळ आहे. काल होत आहोत की नाही हे माहिती नाही, असा हा खेळ आहे. त्यामुळे खरी तर सगळी आरंभी काय किंवा अखेरी काय फजितीच आहे. त्या मधल्या टप्प्यात आपण सगळ्या मौज मजा करतो आहे. असं पाहिजे, तसं पाहिजे, असं असलं पाहिजे, मला असंच लागतं, हे सगळं त्या मधल्या टप्प्यात, आरंभापासून अखेरपर्यंत. अखेर केव्हा माहिती नाही, तो मर्यादा किती ती माहिती नाही, पण तेवढ्या त्या मर्यादेमध्ये आम्ही एवढ्या काही गोष्टी करतो आणि त्या तशाच हव्यात कसं म्हणतो, असं सगळ्याचं वर्णन केलं तर समर्थ म्हणतात ही फजिती आहे. बरं, हे काही असं करण्याची आवश्यकता नाही. केव्हा काय घडेल माहीत नाही. उगीचच म्हणे या देहाला आपण निरनिराळ्या पद्धतीनं वेष्टनामध्ये जगवतो. निरनिराळ्या पण गोष्टी, अलंकार लागतात, कपडे छान छान लागतात, किती प्रकारचे लोभ लागतात, किती गोष्टी लागतात. या सगळ्यांमध्ये त्या देहाला आपण लपेटून टाकतो. हा देह फार काही टिकणारा नाही आहे, त्यात किती काय टिकणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून शहाण्या माणसांनी या देहबुद्धीतून बाहेर यावं. आता हे काय इतकं सोपं नाही आहे, तर मी त्यांना सांगायला काय जात आहे का, तसं पाहायला गेलं तर त्यावेळी ते बिचारे सांगतात, आपण आपलं पुन्हा सांगतात. म्हणून मग त्याचा एकंदर गरिबीत अर्थ काय, तर 3 गोष्टी आपल्याला याच्या साईडला. एक तर सगळं नाशिवंत आहे, आपल्याला पटतं की खरंच आहे, सगळं नाशिवंत आहे. निर्माण होणारी प्रत्येक गोष्टीला नाश आहे. अगदी कितीही तुम्ही किंमत द्या, कुठल्या ते नाही अहो किती माझ्या आजीपासून आहे असं आपण वर्णन करू, पण तरी नाश आहे.
निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नाश आहे. मग ती आजीची पैठणी जपून ठेवावी लागते की नाही? तिला नाश आहेच ना, म्हणून तर तिला आपल्याला जपावी लागते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे हा एक मुद्दा आपल्याला मान्यच करावा लागतो. दुसरी गोष्ट की आपल्याला तरी सांगितलं देहभाव जावा, तर तीही गोष्ट आपल्याला मान्य आहे खरं म्हणजे, की आपण फार देहाच्या प्रेमात अडकलो आहे. दोन बायका एकत्र आल्या की पहिली गोष्ट जी असते, आधी स्वाभाविक आहे, भेटल्यानंतर आपण काय विचार, कशा आहात, बऱ्या आहात ना, हो छान आहे, किंवा नाही गोळी लागली आहे ब्लड प्रेशरची, काय करणार, काहीतरी त्या देहासंबंधीच आपण बोलतो. त्याशिवाय आपल्याला विषय नसतो. कधीही विचार करून बघा, दोघी चौघी जणी फोनवर असो प्रत्यक्ष असो भेटलो की आपल्याला देहासंबंधी बोलायचं. बारीक झाली आहेस, लठ्ठच झाली आहेस, काही होत तर नाही आहे ना, देहाखेरीज आपल्याला विषय, दुसरा विषय पुढे नंतर, आधी पहिलं काय तर देह. आणि ते आपल्याला सांगतं की देहभाव जावा, देहाबद्दल बोलू नका, तो आहे ठीक आहे, तो घेऊन आपण आलो आहे, त्याला टाकायचं पण आहे आपल्याला. आणि तो देह माझा आहे माझा आहे असं किती जरी म्हटलं तरी यापूर्वी पण अनेक देह घेऊन आपण आलो होतो असं धादांत सगळी मंडळी आपल्याला सांगतायत. त्यामुळे मी म्हणजे कोणीतरी वेगळा आहे, मग नेहमी वर्णन आपण करतो, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझं घर आहे, असं जे वर्णन आहे तसं हे सगळं माझं 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 आहे. तर हा देह पण माझा आहे म्हणजे मी नाही, घर म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, मग देह म्हणजे पण मी नाही. व्याकरणदृष्ट्या जरी वाक्यांचा अर्थ लावायचा म्हटलं तरी देह माझा आहे म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे. मग तो मी कोण आहे हे जर ओळखलं तर तो देहभाव जावा असं पण आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि तिसरं सांगितलं अहंकाराचा अभिमानाचा त्याग करावा. म्हणजे आजच्या समाजातले 3 महत्त्वाचे मुद्दे काय, तर सगळं हे नाशिवंत आहे पहिली गोष्ट. दुसरं देहभाव आपल्याला असता कामा नये, देहबुद्धी सोडून द्यायला हवी. आणि तिसरं अभिमान सोडायला हवं. संत मंडळींनी ना अशा एकेका विषयावर असे अभंग लिहून आपल्याला असे बरोबर थोडक्यामध्ये, अभंगाचा कवितेचा उपयोग असा होतो की त्याच्यात थोडक्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. नाथांचा ह्या नाशिवंत गोष्टींबद्दलचा एक अभंग आहे. नाथ म्हटला नाशिवंत धन, नाशिवंत मान, सगळ्या गोष्टी कसं नाशिवंत आपल्याला पटेल स्पष्टीकरण द्यायची आवश्यकताच नाही लागणार. नाशिवंत जाणं काया सर्व, किती पैसा गोळा करा नाशिवंत आहे, किती मान सन्मान मिळू दे, खुर्ची गेली की कोणी विचारत नाही, त्यामुळे माहितीच आहे सगळं नाशिवंत आहे. देह नाशिवंत, नाशिवंत देह, नाशिवंत संसार, नाशिवंत विचार न करीते. आम्ही सगळे नाशिवंत आहोत पण नाशिवंतांच्या गोष्टीबद्दल आम्ही विचारच करत नाही. नाथ सांगता येतं पुढे तर नाशिवंत स्त्री, नाशिवंत पुत्राधिक बाळे, नाशिवंत बळे गळा पडिते. सगळं नाशिवंत आहे आणि सगळं माझं माझं म्हणून मी गोळा करते. एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकची शाश्वत हरिनाम. किती 4 ओळीमध्ये त्यांनी आपल्याला सांगून टाकलं की ह्या सगळ्या नाशिवंत असणाऱ्या जगामध्ये वावरताना शाश्वत असणाऱ्या हरिनामाला विसरू नका. जनाबाईचा अभंग आहे देहभावावर. आपण 3 मुद्दे पाहिले, जसं नाशिवंतबद्दल नाथांचा अभंग पाहिला, देहभावाबद्दल जनाबाईचा अभंग आहे. आता जनाबाई तर तुमच्या आमच्यासारखी शिक्षित पण नव्हती हो, पण त्या अभंगाचा विचार केला की असं वाटतं की कसं काय सुचतं. ती म्हणते देहभाव सर्व जाय, देहाबद्दलचं जे काही आकर्षण आहे, भाव आहे, तो जाई केव्हा, जेव्हा विदेही सुख होय. देहातीत झालं, देहाच्या पलीकडे जे सुख आहे त्याची ओळख झाली की मग देहभाव जाईल. मग जोपर्यंत आम्ही देहात अडकलो आहे तोपर्यंत याचा अर्थ आम्हाला ईश्वर कळलेला नाही म्हणून आम्ही देहात अडकलो आहे. तर देहभाव केव्हा जाईल, जेव्हा विदेही पण येईल, देहातीत हो, जेव्हा ईश्वर कळेल तेव्हाच देहभाव जाईल. मीचे ज्ञान ही अवस्था, जोपर्यंत मीच ज्ञान आहे, कुठे ती काय शिकली असेल तत्त्वज्ञान असं वाटतं की 2 ओळी, जोपर्यंत मीच ज्ञान आहे ना तोपर्यंत विदेही अवस्था येत नाही, तोपर्यंत देहभाव जात नाही असं तुम्ही पहिल्याच ओळीत सांगितलं. पुढे म्हणते म्हणजे मीचं ज्ञान झालं म्हणजे याचा अर्थच असा आहे की सगळ्या या काय म्हणतो आपण ज्याला मीपणा नुसता नाही, तर मीचं ज्ञान झालं की आपल्या सगळ्या बुद्धी, अंतःकरण, आपल्या मनात असणारी काय संभ्रमावस्था म्हणा, संशय म्हणा, सगळ्या गोष्टी त्या मीमध्ये येतातच आपोआप. ती म्हणते मी ही अवस्थाच गेली पाहिजे. आणि मग पुढे म्हणते की त्या विदेहीपणाचा किंवा त्या देहातीत होण्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय, तर आपण निद्रेमध्ये जो आनंद घेतो ना तसा परमसुखाचा आनंद मिळतो. बरं, विदेहीपण आलं की त्या ईश्वराला ओळखलं की परमसुख प्राप्त होतं.
आणि म्हणून ह्या सगळ्या म्हणू शकतात हो. म्हणजे किती त्या नामामध्ये मन गुंतलं की देहातीत होतं असं सहजपणे सांगतात. आणि मग ती ठामपणानं म्हणते की गोऱ्या तुझ्या का माझ्या, लाव कानाला ज्याच्यातून हरीला मिळेल त्या माझ्या, बाकी तुझ्या. कारण प्रत्येक गोरीत त्यानं नाम घेतलंय. तर ही केवढा कॉन्फिडन्स आहे ईश्वराबद्दलचा की मी त्याचं नाव घेऊन केल्याला लाव कानाला. बरं तुझ्या लाव, माझ्या पण नको, बघ तुला हरिनाम ऐकू येईल आणि त्या सगळ्या माझ्या, बाकी असं सांगू शकतात. या कुठे शिकायला गेले असतील, कुठे कळलं असेल. ऐशी विश्रांती लाभली, आनंद कळा संचारली, असं ती आपल्याला म्हणते. आणि तिसरा जो मुद्दा आहे, जनाबाईचाच अभंग मिळाला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अभिमानाचा त्याग करायला सांगितला आहे. ती म्हणते विराल्या वाचून देह अहंभाव, हा देहाचा अहंकार गेल्याशिवाय जनी म्हणे देव हाता येईना. अहंकार गेल्याशिवाय जनी म्हणते देह येणार नाही. पुढे म्हणते शूराचं शस्त्र, प्रत्येकाजवळ असं शूर माणूस म्हणजे काय तर त्याचं शस्त्र. कृपण असेल त्याचं धन, कंजूशालासारखं धन साठवायचं असतं, बरोबर आहे. तस विध्वंसील्या प्राप्त हाता नाही. जोपर्यंत आपण अहंकाराचा पार नाश करत नाही तोपर्यंत देव हातात येणार आहे. शूराला जेवढं शस्त्राचं महत्त्व आहे, कृपणाला जेवढं धनाचं महत्त्व आहे, तेवढं आपल्याला ईश्वराचं महत्त्व वाटलं पाहिजे. पैसा मिळवण्याचे तो कसं काय काय करतो. कंजूस माणूस असतो तो पैसा छान साठवतो. सगळी संत माणसं कंजूस माणसाच्या पैसा साठवण्याचं उदाहरण देतात की तो जसा अगदी पै करून साठवतो, तसं म्हणजे त्या ईश्वराला शोधलं पाहिजे. म्हणजे त्या अहंकाराचा विध्वंस केला तरच तो आपल्या हातात येईल, असं सोड म्हणते. पुढे म्हणतात गजमाथा मोती, सर्पामध्ये पण तो मोती असतो, सापामध्ये पण, हत्तीमध्ये पण असतो. काय वाटेल जर प्राण द्या जाईल त्या हत्तीचा, पण तो काढून देत नाही. तसं म्हणे आपलं आहे. तो जो पण अहंकार आहे ना, तो पण आपल्याला ईश्वर तत्व नाही सापडलं. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हत्ती आपल्या गड्ड्यासातला तो मोती काढून देत नाही, किंवा सर्पाचा तो मोती त्याला काढता येत नाही. सर्पफणीवरती मोती असतो तो काढता येत नाही. सगळी ती निरीक्षणातली उदाहरणं देतात अभंगामध्ये. त्या कुठे विचार शिकायला गेलेत, पण त्यांनी पाहिलं आहे की हत्ती प्राण देतो पण त्याचा त्या मोती काढून देत नाही. तसं म्हणे आपला होतं की आपण काय वाटेल ते अहंकार आपला सुटत नाही, काय वाटेल ते होऊ दे असं घडतं. सिंहाचे ते नख, पतिव्रतेचे स्तन, गेलिया प्राण हाता नये, अशा 6 गोष्टींची उदाहरणं त्यांनी दिली. आणि देहबुद्धी सोडल्याशिवाय देव आपल्याला मिळणार नाही अशी खात्री दिली. हे सगळं वर्णन वाचताना अलेक्झांडर द ग्रेटची आपल्याला आठवण होते. सगळं माणूस मिळवतो, स्वकर्तृत्वावर मिळवतो. अलेक्झांडर द ग्रेट यांनी सगळ्या गोष्टी मिळवल्या. जेव्हा मृत्यूची चाहूल लागली तेव्हा त्याला कळलं की अरे आपण एवढं सत्ता मिळवली, पैसा मिळवला, काय नाही आपल्याजवळ. आणि मग त्यांनी मृत्यूपत्र तयार केलं. सगळ्यांना माहिती असेल, अनेकदा आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या अलेक्झांडरने मृत्यूपत्रात असं लिहिलं की मी मेल्यानंतर माझी काय काय इच्छा आहे. मृत्यूपत्र म्हणजे आपली इच्छा व्यक्त करायची असेल, तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझी जी शवपेटिका असेल ती शवपेटिका जेव्हा जाईल पुरायला घेऊन जाल तेव्हा दोन्ही बाजूला मी जे काही धन मिळवलं आहे त्या धनाच्या राशी टाका, लोकांनी घेऊन दे. माझ्या लक्षात आलं की वरती घेऊन जाता येणार नाही, प्रचंड धन मिळवलं आहे. आणि मग त्याचं करायचं काय, तर माझी शवपेटिका ज्या मार्गानं जाणार आहे त्या मार्गामध्ये त्या सगळ्या संपत्तीचे ढीग रचा आणि लोकांना घेऊ दे. दुसरं म्हणजे माझी इच्छा आहे त्या शवपेटिकातून माझे दोन्ही हात असे बाहेर राहतील असं पहा, की मला बरोबर काही देता येणार नाही आहे, रिकाम्या हातीच मला जायचं आहे वरती. हे त्याला मरताना वाटलं, आता जायचं आहे, तेव्हा लक्षात आलं. तोपर्यंत गोळा केलं, पण शवपेटिकेच्या बाहेर हात ठेवा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की माझी शवपेटिका कोण उचलून घेऊन जाईल, तर माझ्यावर वैद्यकीय उपचार करणारी जी मंडळी आहेत त्यांनीच माझी शवपेटिका न्यावी. की मृत्यू आहेच, किती जरी तुमचं विज्ञान असू दे, औषधं असू देत, मृत्यूला काही उपयोग होणार नाही. एक वेळ अशी येईल, किती लांबवाचा तो लांबवाल, पण येणार तर नक्कीच. अशा 3 गोष्टी अलेक्झांडरनी सुद्धा आपल्या मृत्यूपत्रासाठी लिहून ठेवल्या. आता तुमची आमची काय कथा. त्यामुळे आपण सुद्धा 3 गोष्टींचा विचार करायचा सांगितलेला, की देहभाव आपला कमी होईल असा प्रयत्न करायचा. सातत्याने मनाला सारखं सगळ्याचं हे सगळं जे दिसतं आहे ते नाशिवंत आहे, दिसतं आहे ते नाशिवंत आहे. आणि तिसरी गोष्ट अहंकार येणार नाही असा प्रयत्न करायचा. आजच्या या समासातून निरनिराळे विषय समर्थाने घेतले. अगदी शूद्र सूक्ष्म असणाऱ्या किड्या मुंगीपासून ते आपल्या पार विश्वाच्या ब्रह्मांडापर्यंत त्यांनी आपल्याला नेलं. पण त्या सगळ्यामधून
सारांशाने आपल्याला 3 गोष्टी त्यांना सांगायच्या. नेहमी आपण म्हणतो ना की आपल्याला उदाहरणं अशी देतात आणि न्यायचं आपल्याला वेगळ्याच ठिकाणी असतं समर्थांचं, पण असं सोप्याकडून कठीणाकडे नेण्याची या शिक्षकाची ही कृती असते. तर तसं समर्थांनी या केलं आहे. नाव तर दिलं आहे सूक्ष्मजीव, आणि त्या सूक्ष्मजीवाकडून आपल्या या माणसाच्या देहाकडून आपल्याला काय काय केलं तर आपल्याला अंतरात्म्याची ओळख होईल, ईश्वराची ओळख होईल, की जे अगम्य आहे पण त्याच्याशिवाय हे चालत नाही, ही पक्की खात्री आपल्याला त्यांनी करून दिलेली आहे. असा हा आजचा समास आहे. आता पुढल्या वेळेला आपल्याला या सूक्ष्मजीवाकडून खरं तर असं वाटतं की या दशकामध्ये विशेष करून अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, म्हणजे असं एकानंतर दुसरं एकानंतर नाही. तर आता खरं तर पिंड ब्रह्मांड हे झालं आहे, पण आता ते आपल्याला म्हणतात की पिंडोत्पत्ती म्हणजे काय त्याचं पण मी सांगणार आहे. हे जीव झाले, त्या जीवाचा प्रत्येक देह तयार होतो, ती पिंडोत्पत्ती कशी होते. 4 वाणी 4 खाणी 84 लक्ष योनी असं म्हणतो. म्हणजे या 84 लक्ष योनी जीवांना 4 प्रकारात त्यांनी कसं विभागणी केली त्याचा विचार ते आपल्याला पुढल्या समासात करून देणार आहे. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या मा घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विडदुजी कथा नावडो तुझ्या समही आमुची तनु हि देशकारी पडो. जय जय रघुवीर.